कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कधीही वेळेवर पेन्शनची रक्कम मिळत नाही। मागील महिन्याची पेन्शन हा महिना संपत आला तरी खात्यावर जमा होत नाही। परिणामी महापालिकेच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल आहेत। एकीकडे महापालिकेच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर पेन्शन मिळते, पण शिक्षकांना मात्र पेन्शनच्या रकमेसाठी वाट बघत बसावी लागते। एकूणच महापालिका प्रशासन सेवानिवृत्त शिक्षकांवर अन्याय करतंय अशी तक्रार आहे। ज्ञानाचा दिवा तेवत राहो या ध्येयानुसार कोल्हापूर महापालिकेचा प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत आहे। महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावर शिक्षण विभाग चालवला जातो। कोल्हापूर महापालिकेच्या सध्या 55 प्राथमिक शाळा आहेत। या शाळेतील पटसंख्याही चांगली आहे, पण प्राथमिक शाळेत प्रदीर्घ काळ सेवा करून निवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि रखवालदार यांची वेगळीच तक्रार आहे। प्रत्येक महिन्याला या सेवानिवृत्त शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन ची रक्कम कधी मिळेल याची शाश्वती नाही। त्यामुळे घर भाड्यापासून ते औषध पाण्यापर्यंतचा खर्च कसा भागवायचा या काळजीत हे सेवानिवृत्त कर्मचारी असतात। आम्ही प्राथमिक शिक्षण मंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचारी असून आम्हाला दरमहा मिळणारी पेन्शन ही नेहमी 12 तारीख, 15 तारीख, 18 तारीख, 20 तारीख, 23 तारीख, आज 23 तारीख असून आज अखेर मागच्या महिन्याची पेन्शन मिळालेली नाही। त्यामुळं आमच्या उदरनिर्वाहावर त्याचा आर्थिक ओढाताण झाल्यामुळं आम्हाला औषधासाठी बाजार किंवा बँकेचे हप्ते इतर कारणासाठी आम्हाला वेळेवर पेन्शन मिळत नसल्यामुळं आम्ही जगायचं कसं हा आमच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 400 पेक्षा अधिक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेळेवर पेन्शन मिळत नसल्यानं अस्वस्थ आहेत। याबाबत प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी DC कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली। तसंच पेन्शन देताना दर महिन्याला येणाऱ्या शासकीय अडचणींची त्यांनी माहिती दिली। प्राथमिक शिक्षण विभागाकडील 500 पेक्षा अधिक पेन्शनधारकांसाठी प्रत्येक महिन्याला 2 कोटी रुपयांची गरज असते। महापालिका निधीतून 50% आणि शासनाकडून 50% रकमेतून पेन्शन दिली जाते, पण या दोन्ही विभागाकडून कधीही एकाच वेळी रक्कम मिळत नसल्यामुळे शिक्षक पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन देण्यात अडचणी येतात असा खुलासा कुंभार यांनी केलाय। दुसरीकडे महापालिकेतील अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र दर महिन्याला वेळेवर पेन्शन मिळते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव करत असल्याचं दिसून येतंय।